हॅलो फ्रेंड्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, बॉम्बे उच्च न्यायालय क्लर्क पदाच्या भरतीशी रिलेटेड अपडेट आपण घेऊन येत असतो. तसेच इतर सरळ सेवा भरतीशी रिलेटेड ज्या काही नवनवीन अपडेट येत असतात ते अपडेट आपण घेऊन येत असतो. याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बॉम्बे उच्च न्यायालय क्लर्क पदासाठी उपयुक्त कम्प्युटर सायन्सशी रिलेटेड क्वेश्चन्स बघितले होते, जेणेकरून तुम्हाला जो रिटन टेस्टमध्ये कम्प्युटर सब्जेक्ट विचारला जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या क्वेश्चन्सची हेल्प होईल. तर त्यानंतर आपण 2019मधला पेपरसुद्धा डिस्कस केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि आता जो आपण टेस्ट किंवा आपण जो सिलेबस किंवा जो कंटेंट घेणार आहे तर तो कंटेंट असणार आहे मराठीशी रिलेटेड. जो काही रिटन एक्झाममध्ये तुम्हाला बॉम्बे उच्च न्यायालयाच्या क्लर्क पदाच्या रिटन एक्झाममध्ये 10 मार्कांसाठी मराठी विचारला जाणारा टॉपिक आहे. तर मराठीशी रिलेटेड म्हणजे जे काही महत्त्वाचे टॉपिक असतील, तुम्हाला मार्क्स देणारे टॉपिक असतील, तेच टॉपिक आपण घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. तर सुरुवातीला आपण व्हिडिओला चालू करण्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजचाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्यांच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता मराठी भाषेचा उगम व व्याकरण. मराठी भाषेचा उगम म्हणजेच जे काही मराठीचे बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल मराठीचे जे काही व्यंजन, स्वर, त्याच्यानंतर उष्मे, घर्षवर्ण, त्याच्यानंतर जे काही तुमचा साऊंड वगैरे विचारला जातो, भाषेवर क्वेश्चन येतात. पुन्हा तुमचे जे काही मराठीशी रिलेटेड ग्रंथ आहेत त्या ग्रंथांशी रिलेटेड सुद्धा क्वेश्चन्स येतात. तर हे बेसिक क्वेश्चन जे येतात ते पहिल्या चॅप्टरमधून येतात. आणि हा चॅप्टर तुम्हाला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, खूप IMP चॅप्टर आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये यावर 3 ते 4 क्वेश्चन्स विचारले जातात. तर या एक्झामसाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला आवर्जून अभ्यासायचा आहे. चला तर मग आपण डिटेलमध्ये बघूया. तर बघू शकता तुम्ही भारतातील भाषा प्रामुख्याने 2 मुख्य भाषिक गटांत विभागल्या गेलेल्या आहेत. तर पहिली जी भाषा असणार आहे तर इंडो युरोपीय आर्य भाषा, जी 74% आपल्या बोलण्यामध्ये आहे. त्यानंतर द्रविडीय भाषा, जी 24%च आहे. तर बघू शकता तुम्ही नेक्स्ट बघा, भारतातील मातृभाषांची संख्या ही जवळपास 1652 इतकी आहे. संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. हा प्रश्नसुद्धा खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. संस्कृत आणि तमिळ भाषा ह्या सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 343नुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी तसेच इंग्रजी या राजभाषांच्या व्यवहारांच्या भाषा आहेत. म्हणजे ज्या काही राज्यभाषा म्हणून ओळखल्या जातात तर त्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषांचा समावेश आहे, ज्या कलम 343नुसार देवनागरी लिपीत लिहिलेल्या आहेत. त्यानंतर बघा, सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ज्या भारतात 22 प्रादेशिक भाषा बोलल्या जातात त्यांना म्हणजेच राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर त्या बघा कोणत्या आहेत, तर आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मैतेई, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलुगू, उर्दू इत्यादी या सर्व 22 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा टीप दिलेली आहे, एक महत्त्वाचा आहे तुम्हाला तर टीप बघायची आहे. बघा, भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. ज्या 22 राजभाषा दिलेल्या आहेत तर राज्यात त्यांना मान्यता दिलेली आहे, मात्र देशात जी काही राष्ट्रीय भाषा बोलली जाते, राष्ट्रीय मान्यता मिळते, ती मान्यता त्यांना अजूनही देण्यात आलेली नाही. त्या फक्त राज्यांसाठीच लागू आहेत, म्हणून म्हणजे त्यांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, जे भाषेचे 3 गट पडतात त्यामध्ये आर्यन गटातील भाषा बघा, म्हणजे आर्यन गटातील भाषा ज्या असतात त्या देवनागरी लिपीत लिहिलेल्या भाषा आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली. त्यानंतर आहे द्रविडियन गटातील भाषा. तर द्रविडियन गटातील भाषा ज्या असणार आहेत तर त्या बघा, द्रविडियन गटातील भाषामध्ये 4 भाषा आहेत, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी. त्यानंतर आहे अभिजात भाषा. अभिजात भाषेमध्ये 6 भाषा आहेत आणि मराठीची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर बघा, मराठीची कार्यवाही सुरू आहे आणि ज्या 6 आहेत त्या बघूया आपण. तर तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, उडिया ह्या त्या 6 भाषा आहेत. तर ही होती भाषेशी रिलेटेड बेसिक माहिती. त्यानंतर बघा समोर बघूया आपण, समोर जी काही माहिती दिलेली आहे तर ती बघा, प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला असला तरी त्याला अधिक संपन्न बनवण्याचं काम गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी व इंग्रजी या 6 भाषांनी केलेलं आहे.
म्हणजेच संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून भाषेचा म्हणजेच मराठी भाषेचा उगम झालेला आहे? हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी व इंग्रजी या 6 भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचे काम केलेले आहे. म्हणजेच जे काही शब्द वगैरे असतात तर त्या या भाषेतून मराठी भाषेत आलेल्या आहेत. त्यानुसार मराठी भाषेची संपन्नता म्हणजे ज्या कमी आहेत मराठी भाषेमध्ये जे काही शब्दांची कमतरता होती ती पूर्ण केलेली आहे. त्यानंतर बघा, भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून साहित्यात ती आत्मविष्काराचे एक माध्यम आहे. तर हा प्रश्नसुद्धा खूप वेळेस आलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. मराठी ही केवळ संवादाचे साधन नसून साहित्यात ती आत्मविष्काराचे एक माध्यम आहे. त्यानंतर बघा, भाषेसंदर्भात मराठी भाषेसंदर्भात खालील मुद्दे लक्षात ठेवा जे परीक्षेत खूप वेळेस आलेले आहेत. तर बघा, भाषा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. त्यानंतर बघा, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय, हा सुद्धा आलेला आहे. मराठी भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे. तर कशाची? नदीच्या प्रवाहाची उपमा भाषेला दिलेली आहे. ऐकणे, बोलणे, वाचणे या कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून आहे. भाषेचे खालील 2 प्रकार मानले जातात. तर बघा, 2 प्रकार कोणते आहेत? एक आहे स्वाभाविक आणि दुसरी आहे कृत्रिम. त्याला स्वाभाविकला नैसर्गिक भाषासुद्धा म्हणतात आणि कृत्रिमला सांकेतिक भाषासुद्धा म्हणतात. तर स्वाभाविक और नैसर्गिक यामध्ये बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज जे पडताळा करून पाहता येत नाही त्याला स्वाभाविक और नैसर्गिक भाषा म्हणतात. यामध्ये बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज यांचा समावेश होतो. त्यानंतर बघा, कृत्रिम आणि सांकेतिक भाषा. तर कृत्रिम आणि सांकेतिक भाषेमध्ये ध्वनीच्या किंवा आवाजाच्या सांकेतिक खुणा, अक्षरे ह्याचा समावेश होतो. म्हणजे जे काही वर्ण वगैरे, व्यंजन वगैरे आपण बघणार आहोत ते कृत्रिम और सांकेतिक भाषेमध्ये समावेश केला जातो. त्यानंतर बघा, पडताळा करून पाहता येतो. जसं की आपण कोणते वर्ण, स्वर यांना पडताळा करून पाहू शकतो. त्यानंतर बघा, टीप दिलेली आहे, भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. त्यानंतर दिलेला आहे उगमस्थान. मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झाली असे मानले जाते. हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष्य या धातूंपासून आला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. त्यानंतर आहे लिपी. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला असून आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. त्यानंतर बघा, मराठी भाषेची लिपी देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. त्यानंतर बघा, मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली व पाली या भाषांची लिपी देवनागरी आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. त्यानंतर बघा, देवनागरी लिपीतील अक्षरांवर आडवी रेषा मारतात तिला शिरोरेषा म्हणतात. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर दिलेली आहे टीप बघा, दक्षिण भारतातील भाषा द्रविडीन गटातील असून त्यांना मूळ भाषेचा म्हणजेच अभिजात भाषांचा दर्जा आहे. मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. म्हणजेच जे काही अभिजात भाषा आपण बघितल्या, 6 भाषा बघितल्या आणि 7वी आपली मराठी आहे, त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीनुसार त्यांची जी काही प्रोसेस चालू आहे ती चालू आहे. त्यानंतर बघा, ही 3 शब्द दिलेले आहेत, महत्त्वाचे आहेत, खूप एक्झाममध्ये येतात. तर संस्कृत धातू आहे आणि तयार झालेला शब्द आहे. तर बघा, भाष्य या धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे. लिपपासून लिंपणे हा शब्द तयार झालेला आहे आणि लिखपासून लिखाण हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर बघा, एक महत्त्वाची टीप दिलेली आहे. अजून काही महत्त्वाच्या प्राचीन लिपी आहेत. ब्राह्मी लिपी ही त्याच्यात सर्वात प्राचीन मानली जाते. बघा, भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्त्वाची लिपी मानली जाणारी भारतातील सर्वात लिपींची ही जननी मानली जाते. त्यानंतर बघा, साक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेली ही लिपी शोधली म्हणून तिचे नाव ब्राह्मी लिपी असे पडले अशी विचारधारा आहे. परंतु याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. म्हणजेच ब्राह्मी लिपी जी काही सर्वात प्राचीन लिपी मानली जाते तर ती बघा भारतातील सर्व लिपींची जननी मानली जाते. साक्षात ब्रह्मदेवाने लिहिली अशी ब्राह्मी लिपीची विचारधारा आहे. मात्र ती मतभेद आहेत. ब्रह्मदेवाने लिहिलेली असो वा नसो त्यामध्ये मतभेद आहेत. आणि प्राचीन लिपी आहे, सर्व लिपींची जननी मानली जाते. तर सर्व लिपींची जननी कोणती लिपी मानली जाते तर हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर ब्राह्मी लिपी त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, खरोष्टी लिपी. ही लिपी गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते. या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. कुशाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग केला गेला. बौद्ध उल्लेखात खरोष्टी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो.
तर बुद्धकालीन म्हणजे जे काही गौतम बुद्ध वगैरे होते तर त्यांच्या काळात सुद्धा खरोष्टी लिपीचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो, जी पाली भाषा आहे तर त्यामध्ये सुद्धा याचा समावेश आहे. तर मित्रांनो, ही होती भाषेशी रिलेटेड महत्त्वपूर्ण माहिती. जे काही समोर आपण जे काही वर्ण वगैरे बघणार आहे तर ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. तसं आपल्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्यांच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. थँक्यू, धन्यवाद.